हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयाची प्रथम सत्र परीक्षेची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचे पालन करूनच आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये संपूर्ण कृतीपत्रिका सोडवायची आहे. विभाग 1 गद्य. पठित उतार्यावर आधारित हा विभाग आहे. त्यानंतर अपठित उतारा देखील या विभागामध्ये आहे. एकूण गुण 18. प्रश्न क्रमांक पहिला अ. खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पहिली आकलन कृती. आकृतीबंध पूर्ण करा. या ठिकाणी जशी आकृती आपल्याला दिलेली आहे तशीच उत्तरपत्रिकेमध्ये काढणे अपेक्षित आहे. खाली उतारा दिलेला आहे. दुसरा प्रश्न आकलन कृती. कोण ते लिहा, 2 मार्कांसाठी. तिसरा स्वमत. पोस्टमन हा केवळ पत्र पोहोचवणारा सरकारी माणूस नसून तो एक भला माणूस आहे, याविषयी तुमचे मत लिहा, 3 मार्कांसाठी. आ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुन्हा एकदा उतारा, 7 मार्कांसाठी. आकलन कृती या ठिकाणी दिलेली आहे. हा दुसरा उतारा आपल्याला आकलन कृतीसाठी. दुसरा नावे लिहा. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला. ब. अरुणिमा प्रवास करीत असलेली रेल्वेगाडी. तिसरा स्वमत. रेल्वेगाडीत अरुणिमावर झालेल्या हल्ल्याचे वर्णन वाचल्यावर तुमच्या मनात आलेले विचार लिहा, 3 मार्कांसाठी. आता या ठिकाणी अपठित उतारा आपल्याला दिलेला आहे. आकलन कृती. हा अपठित उतारा. केवळ 4 मार्कांसाठीच आपल्याला हा अपठित उतारा दिलेला आहे. पुढे सारांश लेखनासाठी देखील हाच उतारा आपल्याला वापरायचा आहे. विभाग 2 पद्य. प्रश्न क्रमांक 2 अ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृतीबंध पूर्ण करा. वाहतुकलीचा खेळ खेळताना मुलगी या 2 गोष्टी करते. ही कविता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. दुसरा चौकटी पूर्ण करा. मुलगा मुलीला ही भाजी करायला सांगतो. कवितेतील मुलीचा खेळ. या ठिकाणी जशा चौकटी आखलेल्या आहेत तशाच उत्तरपत्रिकेमध्ये देखील आपल्याला चौकटी आखायच्या आहेत, परंतु ते पेनने. तिसरा खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा, 2 मार्कांसाठी. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झिरतो तो हातात. आता या ठिकाणी ओळीचा सरळ अर्थ लिहित असताना कविता कोणती आहे, कवितेचे कवी कोण आहेत व त्यानंतर ओळीचा सरळ अर्थ लिहिणे अपेक्षित आहे. चौथा काव्य सौंदर्य. स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले विचार तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी देखील कवितेचा जो भाव सौंदर्य आहे, आशय सौंदर्य आहे, तो पहिल्यांदा लिहायचा व त्यानंतर काव्य सौंदर्य, स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले विचार लिहावे लागतील, 2 मार्कांसाठी. आ. खालीलपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा. अ. वस्तू. ब. भरत वाक्य.
प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. या दोन्ही कवितेपैकी कोणत्या तरी एका कवितेवर हे प्रश्न सोडवायचे आहेत. ई. खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 मार्कांसाठी. अपकीर्ती ते सांडावे, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. रसग्रहण करीत असताना रसग्रहणामध्ये 3 मुद्दे अपेक्षित असतात. आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य व काव्य सौंदर्य किंवा विचार सौंदर्य अशा 3 मुद्द्यांचा वापर करून रसग्रहण या ठिकाणी तुम्ही करू शकता. विभाग 3 स्थूल वाचन 6 मार्कांसाठी. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत 3 पैकी. गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या चरित्रांची वैशिष्ट्ये लिहा. टिपा लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. प्रत्येकी 3 मार्कांसाठी हा प्रश्न आहे, त्यामुळे 3 मुद्द्यांमध्ये उत्तरे लिहावयाची आहेत. पुढचा विभाग आहे भाषा अभ्यास व्याकरण विभाग. प्रश्न क्रमांक 4 अ. व्याकरण घटकावर आधारित कृती. समास. तक्ता पूर्ण करायचा आहे. सामासिक शब्द, विग्रह, समासाचे नाव. या ठिकाणी जसा तक्ता आखलेला आहे तसाच उत्तरपत्रिकेमध्ये देखील आखणे आवश्यक आहे. दुसरा शब्द सिद्धी. उपसर्ग लावून 2 शब्द लिहा. त्व प्रत्यय लावून 2 शब्द लिहा. 2-2 मार्कांसाठी. तिसरा वाक्प्रचार. खालीलपैकी 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 वाक्प्रचार या ठिकाणी दिलेले आहेत. 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. अर्थाचा वाक्यात उपयोग करायचा नाही. वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. 4 मार्कांसाठी. आ. भाषिक घटकावर आधारित कृती. शब्द संपत्ती. समानार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द. वचन. पुढील शब्दांतील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. दुसरा लेखन नियमानुसार लेखन कोणतेही 4. या ठिकाणी 6 दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 4 लिहायचे आहेत. तिसरा विरामचिन्हे योग्य जोड्या लावा. चौथा पारिभाषिक शब्द. खालील इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा. बोनाफाईड सर्टिफिकेट. इंडेक्स. यानंतरचा विभाग आहे उपयोजित लेखन विभाग. एकूण 24 गुणांसाठी अत्यंतिक महत्त्वाचा विभाग हा आहे. यामध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळू शकतात. सुरुवातीला गद्य व पद्य विभागामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात व त्यानंतर उपयोजित लेखन या विभागामध्ये जास्त मार्क आपल्याला मिळवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 5 अ. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. पत्रलेखन किंवा सारांश लेखन या 2 कृतींपैकी एक कृती आपल्याला सोडवायची आहे 6 मार्कांसाठी. तर या ठिकाणी पत्रलेखन करणे सोपे जाईल असे मला वाटते. पत्रलेखनामध्ये आपण पाहूयात. जाहिरात या ठिकाणी एक दिलेली आहे. त्या जाहिरातीवर आधारित 2 पत्र आहेत. त्या 2 पत्रांपैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे. एक आहे अभिनंदन करणारे पत्र, तर दुसरा पत्र आहे विनंती करणारे पत्र. तर या दोन्ही पत्रांपैकी एक पत्र लिहायचं आहे. किंवा जर पत्रलेखन लिहायचं नसेल तर सारांश लेखन या अगोदर मी सांगितलेला आहे. जो अपठित उतारा आपल्याला दिलेला आहे त्या उतार्याचाच 1/3 सारांश लेखन आपल्याला लिहायचं आहे. सारांश लेखन लिहित असताना शीर्षक लिहिणे आवश्यक आहे. आ प्रश्न. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन, बातमी लेखन. 10 मार्कांसाठी. जाहिरात लेखन. तुमच्या शाळेची विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात जाहिरात तयार करा. बातमी लेखन.
पुढील विषयावर बातमी लेखन करा. ज्ञानसंपदा प्रशाला सोलापूर येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. तिसरा, कथालेखन. मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. रविवारचा दिवस, दुपारची वेळ, आईवडील कामानिमित्त घराबाहेर, श्याम घरी एकटाच, जाताना आईवडिलांच्या सूचना, श्याम दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहण्यात दंग, कार्यक्रम पाहता पाहता झोपी, दरवाजा उघडाच. या 3 आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. त्या तिन्ही प्रश्नांपैकी केवळ 2 सोडवायचे आहेत 10 मार्कांसाठी. प्रथम जाहिरात लेखन आहे, त्यानंतर बातमी लेखन व त्यानंतर कथालेखन. या तिन्हींपैकी 2 प्रश्न म्हणजे जे तुम्हाला सोपे वाटतील ते सोडवायचे आहे. 10 मार्कांसाठी म्हणजे प्रत्येकी 5 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. बातमी लेखन तुम्ही लिहू शकता व जाहिरात लेखन हे 2 प्रश्न सोपे आहेत. कथालेखन देखील सोपं आहे, परंतु जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कथालेखनामध्ये वेळ जास्त जातो, तुमचा वाया जातो. त्यामुळे बातमी लेखन व जाहिरात लेखन हे 2 प्रश्न लिहिणे सोयीचे असेल. लेखन कौशल्य. खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा. एकूण 8 मार्कांसाठी. शब्दमर्यादा 100 ते 120. प्रसंग लेखन सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्र मराठी अध्यापक संघातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत समीक्षा पवार राज्यात प्रथम. माननीय शिक्षणाधिकारींच्या हस्ते समीक्षाचा विशेष सत्कार समारंभ. वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. प्रसंग लेखन करीत असताना त्या सोहळ्याला आपण प्रत्यक्षात उपस्थित आहोत अशा पद्धतीने कल्पना करून प्रसंग लेखन लिहायचं आहे 8 मार्कांसाठी. तर या प्रश्नाला 2 प्रश्न आहेत. आत्मकथन. सैनिकाच्या पत्नीचे मनोगत या विषयावर 100 ते 120 शब्दांत निबंध लिहा. तिसरा प्रश्न, वैचारिक लेखन. शिकाल तर टिकाल. मुद्द्यांच्या आधारे विषयावर तुमचे मत लिहा. वैचारिक लेखन म्हणजे वैचारिक निबंध पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. या ठिकाणी मुद्दे देखील तुम्हाला दिलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न सोयीस्कर जाईल. किंवा जर तुम्हाला दुसरे 2 प्रश्न देखील सोयीस्कर वाटत असतील तर तुम्ही ते देखील लिहू शकता 8 मार्कांसाठी. अशा पद्धतीने आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा आणि असेच मला सपोर्ट करत राहा. व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.